रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाया ऐशा नारी घरी दारी नांदती चोरोनिया तुझपाशी येती त्यांशी न कळता दोही ठाई समाधान समकठीण बहुतांशी चोरोनिया तुझपाशी येती त्यांशी न कळता तुका म्हणे जीवासाठी दुर्लभ भेटी ते देवा चोरोनिया तुझपाशी येती त्यांशी न कळता विठ्ठल विठ्ठल धन्य बाया ऐशा नारी घरी दारी नांदती चोरोनिया तुझपाशी येते त्यांशी न कळता नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोत्या वचन सत्यवरे नमोत्या वचन सत्यवरे नमोत्या वचन सत्यवरे नमोतया माता पित्याचे पालन माता पित्याचे पालन धन्य माया ऐशा नारी घरी दारी नांदती चोरोनिया तुझपाशी येती त्यांशी न कळता प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहनिवासी असलेले अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र बोल्लोबा पुत्र श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे ज्या चोरून परमार्थ करणाऱ्या कोणी माता मावल्या असतील, महिला वर्ग असेल, बाया असतील, नारी असतील, त्या चोरून परमार्थ करणाऱ्या माता मावल्यांना आजच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज धन्यता देतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. साधू संतांचं उभं पीक असलेला आपला मराठवाड्याची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा, परमार्थासाठी सदैव आतुर असलेला जिल्हा लातूर जिल्हा. या लातूर जिल्ह्यामध्ये परमार्थ करणारे अनेक गावं, त्या अनेक गावापैकी हौसाने परमार्थ करणारा तालुका औसा तालुका. पुण्य पावन औसा तालुक्यामध्ये अनेक परमार्थ करणारी गावं, त्या अनेक गावापैकी यशाच्या शिखराला शिवलेलं गाव शिवनी गाव. पुण्य पावन शिवनी गावामध्ये आदर्श परिवार, जाधव परिवार आणि या आदर्श परिवारातील जाधव परिवाराची आदर्श माता वैकुंठवासी सोजरबाई बाबूराव जाधव यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने असलेला उद्या गोड जेवण, आजच्या पूर्वसंध्येला असलेली कीर्तन सेवा आणि या सेवेच्या निमित्ताने उपस्थित समस्त जाधव परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये हा कीर्तन सेवेचा कार्यक्रम पार पडत आहे. वैकुंठवासी सोजरबाई बाबूराव जाधव यांच्या पाठीमाग मोठा जाधव परिवार आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव धोंडीराम बाबूराव जाधव आणि प्रताप, बरोबर आहे ना, बाबूराव जाधव, हे दोन मुलं, नातू नाती, मोठा परिवार आहे. आजीबाईंचे नातू आपले धर्मभूषण आदरणीय हरिभक्तीपरायण किशोर महाराज शिवनीकर महाराजांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली आणि या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आलाय. आणि या निमित्ताने मग आपल्या लातूर जिल्ह्यातील सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक
आज अगत्याने उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी, आदरणीय बाबांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो. कोणाचाही नामोल्लेख न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. या गावामध्ये मी फार दिवसापूर्वी एकदा मुक्कामी आलो होतो महाराजांकडे. त्यावेळेस विठाचं घर साधं होतं. यांच्या घरी श्री गुरु निवृत्ती महाराज वक्ते खूप वेळा मुक्कामाला आलेले आहेत. आदरणीय मारुती महाराज तुंतुने, आदरणीय गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ते, किशोर महाराजांच्या धर्मप्रेमी स्वभावामुळं या भागामध्ये जेवढे काही साधू आले ते सगळे किशोर महाराजांकडे मुक्कामाला आलेले आहेत. मग एकदा आम्ही सुद्धा असंच मुक्कामाला आलो होतो. त्याच्यानंतर मग आज येण्याचा योग आला आणि या निमित्ताने आपण सगळी मंडळी आहात. ज्या माऊलीचं पुण्यस्मरण आहे त्या माऊलीचा मगाशी व्हिडिओ मला शंकर महाराजांनी दाखवला. आपले आदरणीय शंकर महाराज म्हणजे महाराज हे व्हिडिओ पहा. आदरणीय किशोर महाराजांच्या आजीबाई किशोर महाराज रूप पाहता लोचनी पुढं म्हणतात आणि आजीबाई माग म्हणतात. आजीबाईने रूप पाहता लोचनी अभंग म्हटला आणि आजीबाईने प्राण सोडला. काय मरण आलं माऊलीला महाराज, असं मरण आलं पाहिजे. नाही तर काही काही खाता खाता मरत येत, काही काही झोपता झोपता मरत येत, काही कवा मरत येत इथं सांगायला लागेच नाही. सांगावं काय महाराज, काही कसे मरत येत महाराज. पण किशोर महाराज रूप पाहता लोचनी पुढं म्हणतात आणि आजीबाई माग म्हणते. आजीबाई उंच स्वरात म्हणली मला बघा शंकर महाराजांनी आणि रूप पाहता लोचनी म्हणून आजीबाईने देह सोडला. म्हणजे भगवंताचं रूप डोळ्यापुढे ठेवून या माऊलीने देह सोडला. आणि मग किशोर महाराजांचा आग्रह की हे कीर्तन पूर्वसंध्येचं तुम्ही करा आणि या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलाय. तसं मी नाही म्हणणार होतो पण किशोर महाराजांना नाही कसं म्हणायचं, आपल्याला ह्या भागात यावं लागत आहे असो. आणि म्हणून आमचं किशोर महाराजाचा अधिष्ठान लय कडक. त्यांचे वडील बसलेत. मला तुम्हाला विचारायचं तुम्ही काय मागच्या जन्मी साधना केली होती का, काय मोठं तप केलं, हे खूप कडक बाळ तुमच्या पोटी जन्माला आलं. आम्ही सगळे उभे आहेत म्हणजे धाक उभे आहेत. आणि मग पण जसं माझी त्यांची गाठ पडली, त्यांचा खूप हिंदू धर्मावर कोणी आघात केला तर किशोर महाराजाला काही चालत नाही. कोणी कीर्तन परंपरेचं विटंबना केली, कोणी गो हत्येला पुष्टीकरण केलं, कोणी हिंदू धर्माच्या तत्वाला काही हे केलं तर त्यांना हे व्हायचं. त्याच्यामुळे त्यांनी खूप कायदे कानूनही भोगले. परंतु जशी आमची गाठ पडली मग आम्ही त्यांना सांगितलं थोडस काही गोष्टी दमाने घेतलेल्या चांगल्या राहतात. आणि मग आता ते खूपच शांत झालेत. बऱ्याच जणांना वाटतंय होय शांत कस काय झाले, तर ते माझ्यामुळे झाले. पण त्यांनी जे कार्य केलंय ते धर्मासाठी केलंय. मला हो धर्मासाठी कोण करतय. आम्ही कीर्तन करणार ते सांगतो काय म्हणतात तुकाराम महाराज. आणि ज्यावेळेस तुका म्हणे या शब्दाला काही अडथळा आहे त्यावेळेस सगळे शेपूट खाली घालून निघून जातात महाराज. धर्मासाठी लढणारी माणसं कोण आहेत महाराज? आज कोणी नाही. महाराजांनी धर्मासाठी खूप लढा दिला. महाराज अनेक प्रकारे लढा दिला आणि त्यांचा तो लढा यशस्वी ठरला. त्यामुळं बऱ्याच जणांवर वचप बसलाय. असं पाहिजे धाक पाहिजे कोण असते लालने बहवह गुन्हा ताडने बहवह आपलं लालने बहवह दोषा ताडने बहवह गुन्हा तस्मात पुत्रम च शिष्यम च ताडयत न तू लालयत. धर्मशास्त्र सांगतं काही लोकाला नीट केल्याशिवाय गुणवत्ता वाढत नाही. मर्दनम गुणवर्धनम हा नियम आहे महाराज. एकदा त्यांचं मर्दन केलं का ते आपाप स्वतःवर येते. यक्षदंडा असतीला सेवका कांता हेम मेदिनी तांबूलम दधी चंदनम मर्दनम गुणवर्धनम हा नियम आहे महाराज. ऊस नुसता घरात आणून ठेवला गोड लागत नाही, त्याचं मर्दन करावं लागत. मर्दनम मग ते गुणवर्धनम मग त्याचा रस चवदार लागतो. तिळा हा तीळ नुसतेच हातात घेऊन बसले ते तेल देणार नाही, पण ते जर रगडले मर्दनम मग गोड असं तेल निघत. त्याच्यात भजे तळून खायचे. वा कांदा भजे खा, गांजा भजे खाऊ नका फक्त. मर्दनम गुणवर्धनम इक्षुदंडा तिला सेवका हा काही काम करणारी माणसं नीट काम करत नसली तर मर्दनम गुणवर्धनम. कामगार ठोकल्याशिवाय नीट काम करत नाही. वा तिळा हा सेवका हा कांता म्हणजे पप्याची आई. मर्दनम गुणवर्धनम. एखाद्या वेळेस तरी हाता काढून काढली का मग जरा सुईने करा. मग वेळेच्या वेळेस स्वयंपाक करतो. मी आपल्या महाराष्ट्रातलं नाही सांगत, मध्य प्रदेशचं सांगतो. ते म्हणाल महाराष्ट्रातलं मी मध्य प्रदेशला गेल्यावर सांगणार आहे.
कांता हेम हेम म्हणजे सोनं. सोनं आग्नीत टाकल्याशिवाय, आता इथं आदरणीय पोद्दार महाराज बसले, सोनं आग्नीत टाकल्याशिवाय त्याची गुणवत्ता लक्षात येत. त्याला ठोकावं लागतं, मारावं लागतं, पिटावं लागतं, मग त्याची गुणवत्ता लक्षात येते. मर्दनम गुणवर्धनम कांता हेम. मेदिनी, मेदिनी म्हणजे जमीन. जमीन नांगरल्याशिवाय चांगलं पुढचं पीक देत नाही. मग नांगरणं हेच तिचं मर्दन आहे. मर्दनम गुणवर्धनम. तांबूलम दधी, तांबूलम विडा. विडा चावल्याशिवाय रंगत नाही. आपल्या लातूरमध्ये बरेच विडा खाणारी माणसं आहेत, पान खाणारी माणसं आहेत महाराज. वा, विडा चावल्याशिवाय रंगत नाही. मर्दनम गुणवर्धनम. तांबूलम दधी, दही घुसळल्याशिवाय लोणी देत नाही. असं चंदनम, चंदन घासल्याशिवाय सुगंध देत नाही. हा श्लोक त्यांनी आत्मसात केलेला आहे. आणि त्यामुळं मग काही लोकांना थोडस अनेकाशी भय एकाची दंडे. आज एकाला नीट केला का मग बाकीचे जर असे स्वतः चलत येत महाराज. आणि म्हणून मग ते महाराजांनी खूप बदल घडला त्यांच्या जीवनात. आज त्यांचं खूप नाव झालंय परिसरात. खूप चांगली कीर्तन सेवा. आणि ही जी तुकोबरायाच्या उत्सवाची गंगा इथं आली तर त्याचे ते एकमेव भगीरथ आहेत. विठ्ठल तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. लातूर जिल्ह्यातील सगळंच व्यासपीठ इथं उपलब्ध आहे. सर्व व्यासपीठाचार्यांना मी पुन्हा पुन्हा विनम्र भावाने नमस्कार करतो. ना अगदी तासाभराच्या आत सेवा आवरतो कर मला आजूकही एक कळय. विठ्ठल या गावची कीर्तन परंपरा तशी सद्गुरु धोंडोपंत दादांच्या नुसार आहे. आता मी कीर्तनकार नेमका दिहुकारानुसार कीर्तन करतो. त्याच्यामुळे आमच्या कीर्तनात मधून मधून विठ्ठल विठ्ठल येऊ शकतं. तर आपण ते सांभाळून घ्याल अशी अपेक्षा. आमचं आपलं दिहुकारानुसार, तुमचं आपलं धोंडोपंत दादानुसार. मला एक जण म्हणला महाराज घालीन लोटांगणला फिराव का न फिराव. मला एकाने विचारलं होतं. मी म्हणलं माझा नियम असा आहे, ज्या फडावर फिरत येत मी तिथं फिरतो, ज्या फडावर फिरत आहे मी तिथं उभा राहतो. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया व्हायचा. गंगा गय तो गंगादास, जमुना गय तो जमुनादास. असं आहे. आणि म्हणून या न्यायाने आपलं माझं आपलं देहुकारानुसार आहे. तुमच्या आपल्या दादांच्या नुसार मला चुकते माहित नाही. मी एक भूषण महाराजाला विचारलं हे कसं करायचं काय करायचं. एक दिवस मी तुम्हाला निवांत शिकवतो म्हणून. बरं बरं बरं. असो. धन्य बाया ऐशानारी घरी दारी नांदती चोरोनी आतुज पासे येते त्यांचे न कळता अच्छा अभंगात. जगद्गुरु तुकोबाराय संसार रूपी पतीला चोरून परमार्थ करणाऱ्या ज्या कोणी माता मावल्या असतील, महिला नारी बाया, त्यांना आजच्या अभंगात तुकोबाराय धन्यता देतात. हे सर्व विश्व चोरांनीच भरलेलं आहे. या मृत्यूलोकात जन्माला आलेला जीव असो वा या मृत्यूलोकात जन्माला आलेला देव असो वा या मृत्यूलोकात जन्माला आलेला साधू असो, प्रत्येक जण जीवनात कुठं ना कुठं चोरी करताना तुम्हाला दिसून येईल. या मृत्यूलोकात आलेले जीवही चोरी करतात. या मृत्यूलोकात आलेला देवही चोरी करतो. या मृत्यूलोकात आलेला साधूही चोरी करतो. आजच्या चिंतनात आपल्याला जीव चोर, देव चोर, साधू चोर पाहायला. आपल्या मृत्यूलोकात चोरी दोन अंगाने केली जाते. जरा बारीक आहे का? कोणते दोन अंग? एक चोरणं ही चोरीच आहे. तसं चोरणं ही चोरी, तसं चोरून ठेवणं ही चोरीच आहे. काय 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 चोरणं म्हणजे दुसऱ्या कोण आणणं ही चोरी. आणि असताना न देणं किंवा असताना झाकून ठेवणं, चोरून ठेवणं ही चोरीच आहे. या दोन अंगाने या मृत्यूलोकात चोरी चालते. हा सगळं मृत्यूलोक चोरांनीच भरलेला लोक आहे. हे माझं मत नाही, शास्त्रकाराचं मत आहे. शास्त्रकार सांगतात सर्वत्र चोरा वसंती न कश्चिदपि सज्जन. धर्मशास्त्र सांगतं या मृत्यूलोकात सगळे चोर येतो, आपली गाठ चोराशीच पडते. सर्वत्र चोरा वसंती, सगळीकडे चोर राहतात. न कश्चिदपि सज्जन, तुमची गाठ सज्जनाशी पडणार नाही. तुम्ही सकाळी उठून संध्याकाळी झोपे जाईपर्यंत ज्यांच्याशी गाठ घेता ना ते सगळे चोर आहेत. जन्माला आल्यापासून मृत्यू दशेपर्यंत तुमच्या ज्यांच्या गाठी पडतात ना ते सगळे चोर आहेत. सर्वत्र चोरा वसंती न कश्चित अपि सज्जन. कश्चित अपि सज्जन न संती न असती.
कोणीही देखील तुम्हाला सज्जन दिसणार नाही. कोण कोण चोर आहे? जीवा हा जीव चोर, देवा हा देव चोर, साधवश्च साधू चोर, विश्वम इदम चोर रूपम, हे सर्व विश्व चोरांनीच भरलेलं आहे. विठ्ठल महाराज हे तुम्ही कस काय सांगता? आता श्लोक सांगितलाय तुम्ही, सर्व विश्व चोरांनी भरलंय. सज्जनाची गाठ पडणं दुर्मिळ आहे. जीव चोर आहे, देव चोर आहे, साधू चोर आहे मांडलं, पण हे सिद्ध करून द्या. आपल्याला थोडक्यात सिद्ध करून पुढे जायचंय. वर्ग क्रमांक 1 जीव. तुम्ही आम्ही जीव चोर आहोत वा. म्हणून संत वाङ्मयामध्ये तुम्हा आम्हाला चोर म्हटलेलं आहे महाराज वा. आयशिया चोरांचा कैसा विश्वास, तरीले तुझे कास तुका म्हणे वा. तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला चोर म्हणतात महाराज. तुकोबराय तर इतके पुढे गेले. तुकोबराय म्हणतात एखादी माऊली जर प्रसवली तर तिच्या पोटी बाळ जन्माला येत नाही, चोरच जन्माला येतो. आणि आपलं पोरग हरिभक्त झाल्याचा आई बापाला आनंद कमी होतो, पण आपलं पोरग जर चोर झालं तर आई बापाला खूप आनंद होतो. तुकोबराय म्हणतात पुत्र झाला चोर, आय बापा हर्ष चोर, आय बापा हर्ष चोर, आय बापा हर्ष चोर. आई बापाला आवडत नाही. आपलं पोरग पखवाज वाजायला लागलं, आई बापाला आवडत नाही. आपलं पोरग सुंदर चाल म्हणायला लागलं, आई बापाला आवडत नाही. आपलं पोरग कीर्तनकार झालं, लोक म्हणतात आमचे कुळी नव्हते आईशी, हे चिपिशी निवडले का? तुझं कुळ का हिरण्यकश्यपूच आहे का काय? आपल्या कुळात कोणी टाळाला शिवलं नाही, पण हे आमच्या घरात एक येड निवडलंय बघा. परमार्थ करायला लागलं, आई बापाला आवडत नाही महाराज वा. त्या मुलांमध्ये पोरव त्याच्या शिवणीचं कोणी हातवर करा बरं. घ्या बघा, येईल जवळचा वाफा कोणा वर बघा, वर बघा, खाली काय पाहताय? तुम्हाला वाटत नाही? यांना वाटतच नाही आपलं पोर इथं उभा राहा, आपल्या पोरांनी टाळ घ्या, आपल्या पोरांनी धोतर घालावं, वाटत नाही. हा, आपलं पोरग जर गावाला गांडवायला लागलं, तालुक्याला येड्यात काढायला लागलं, वर बघा, वर बघा, खाली काय पाहताय? जिल्ह्याला येड्यात काढायला. आता आमच्या कुळाचा उद्धार झाला वा वा. जन्मा येऊन या उद्धार झाला, उद्धार केला वंशाचा. पुत्र झाला चोर, माय बापा हर्ष चोर, देखोनी हरकली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, तव तो झाला भांड, चहाड चोरटा चितळ, जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल फुका, थोर झाला चुका, वर कलका नाही घात. वा वा वा. आपलं पोर गावाला गांडवायला लागलं, लोकाला आहे का आपल्या पोराचा कोणी हात धरीत नाही. बावळाटपणात बावळाटपणात कोणी हात धरीत नसेल. आपला पोरगा परमार्थाला लागला, लोकाला आवडत नाही. आपलं पोरग चोऱ्या करायला लागलं का लोकाला खूप आवडत, लोकाला आनंद होतो. समाज चोर, गावात माणसं चोर जन्म. एका घरात एका शेतात एक पोरग एका शेतकऱ्याच्या मुसुंब्या तोडीत होत चोरून. बागायदार काय आला नाही, मालक काय आला नाही, ते मुसुंब्या तोडत होत. काय कोण जाणे, पण कसं काय न तिथं मालक आला.
मालकाने त्याला पाहिलं, धरलं, कानाखाली 2 ठेवून दिल्या. अरे आता मोसंब्या चोर येतो, कालांतराने लोकांचे घर फोडशील. चल तुझ्या घरी, तुझ्या बापाला दाखवतो तुझं पोर मोसंब्या तोडतय म्हणून. वर्ग म्हणलं माझ्या घरी मला नेऊच नका. का? माझा बाप तुम्हाला घरी सापडायचाच नाही. पुढं वारीला गेलाय का? कार्तिकी वारीला. म्हणजे वारी करणाऱ्याची पोराशी मोसंब्या तोडी देत. पुढे तुझा बाप म्हणजे ते बघा तुमच्या संत्र्याच्या बागात ते संत्र तोडीतोय. सगळे चोरच ना मारत राणी दुखी या दुखी भेटले. एकच शाखा एकच कंपनीचा मला आई तशी लेख घोडी तशी मेक. एकाच कंपनीचा माल नाकातून निघाला तर शेंबूड म्हणायचा, तोंडातून निघाला तर बेडका म्हणायचा. बाहेर निघायची दारं दोन आहेत, माल एकच आहे. दारात भिन्नता आहे. वर्गन बाप फक्त कार्य आणि कारण याच्यात भिन्नता आहे. माल एकच. चोरच सगळी मार. वा जीव चोर. एका ठिकाणी काल्याचं कीर्तन केलं आम्ही. लोकांनी आपलं कीर्तन झालं, जेव घातलं, नारळ दिलं, दक्षिणा. आता काय कोणी तसं वाटत लावित नाही, लावलं. निघालो आपलं तिथून दुपारी 1 वाजता निघालो. जवळच 20 किलोमीटरवर संध्याकाळचं कीर्तन होतं. 1 वाजता निघालो मी, तिथं दुपारी 2लाच गेलो. घरमालक म्हणे, गावातला कारभारी म्हणा, महाराज तुम्ही आता इथं थांबू नका, इथं आता भजनन प्रवचनन घारीपाटन तुमची झोप नाही व्हायची. जरा आपला रानात बांगलाय म्हणे, निहार जरा मोठा वाडा बांधलाय, वाड्यावर या. बरं चला वाड्यावर या. चला वाड्यावर. काय पाटलाचा वाडा होता म्हणलं, गेलो वाड्यावर. आम्ही गेल्यावर मोठा बंगला, आपल्या दारात चप्पल सोडली. उन्हाळ्याचे दिवस होते, खूप ऊन तापलं होतं, वैशाखाचा महिना. आज गेलो ना, आपलं शर्ट काढून टांगलं तिथं खुंटीला. म्हणजे महाराज बसा, फॅन लावलाय, जरा शर्ट काढा, नाही घाम आलाय. शर्ट ठेवलं. त्या घरातलं पोर माझ्या डोळे देखत, पायात पडलं नाहीच नाही, माझ्या डोळे देखत पुढे निघालं, घराबाहेर पडलं. सगळ्यांच्या चपला पाहिल्या आणि माझीच चप्पल घालून निघाल. म्हणलं घरमालक हे तुमच्याच कंपनीचा माल आहे का? घरमालक म्हणे काय झालं? अहो बघा बघा, ते माझी चप्पल घालून गेलं. अहो ते बसलं 2 व्हीलरवर, अहो गेलं. घरमालक मला, महाराज काय समजलं तुम्ही आम्हाला? आमचे पोरं अशा लोकांच्या वाहनात चोरीत आहेत का? म्हणजे मग ते तुमचं नाही का? म्हणजे अजिबात नाही आमचं. अशा लोकांच्या वाहनात चोरीत आहे का आमचे पोरं? मग तुमचं कुठे? म्हणजे ते बघा तुमच्या शर्टाच्या खिशातलं पाकिट काढित आहे बघा, ते आमचं. एकच माल ना महाराज, फरक काय? विठ्ठल झाला चोर, मायवा जीव चोर. जीव 2 प्रकारची चोरी करतो. हे द्या आता सोडून, जरा अध्यात्म आहे का? आमच्या धर्मशास्त्रात जीवाच्या 2 चोऱ्या सांगितल्यात माऊली. काय? एक, साधूची सेवा करताना अंग चोरतो, चोरी माऊली ही. आणि अवगुणांची चोरी करतो. कसं कसं सांगतो. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने साधूची सेवा केली पाहिजे. धनधान्य हेवा, नाड कुटुंबाची सेवा. एका खडीत आलेलं प्रमाणे महाराज. संसार होतच असतो माऊली. संसाराची सेवा करण्यात महत्व नाही. कार्यदास होशी संसाराचा. संसाराचा दास होण्यात आणि संसाराची सेवा करण्यात महत्व नाही. साधूची सेवा करण्यात महत्व आहे माऊली. साधूची सेवा भाग्याने भेटते माऊली, भाग्याने. ज्ञानोबरायासारखं एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व निवृत्तीनाथाची सेवा करतात. निळोबरायासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व तुकोबरायाची सेवा करतात. वा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, दशग्रंथी विद्वान ब्राह्मण जनार्दन पंथाची सेवा करतात. जगद्गुरु तुकोबराय तर म्हणतात, माझ्या गुरुने मला साक्षात्कार दिला, सत्य कृपा केली, पण मला सेवा घडली नाही, परी नाही घडली. गुरुची सेवा घडली पाहिजे म्हणून तुकोबराय तळमळतात. परी नाही घडली सेवा काही. माझ्या गुरुची मला सेवा घडली नाही, साधूची सेवा घडली नाही. साधूची सेवा घडली नाही तर खंत वाटावी, खंत. पण माणसं संसार अंग मोडून करणार. रात्रात पाणी धरतेत काही काही उसाला महाराज, रात्रात शेत रान भिजवते. त्यांना जर तुम्ही म्हणले ज्ञानोबरायचं ज्ञानेश्वरीचं पारायण बसता का पारायणाला? सवड नाही. रातभर पाणी धरतो, काकड्याला बसत नाही. वा. दिवसभर कापूस वेचितो, उभ्यानी वेचितो. कापूस काय बसून वेचायची अजून काही इकडे प्रथा नाही आहे का तुमच्याकडे?
उभेनेच वेचावं लागत होतं. दिवसभर रानात कापूस वेचितो आणि 2 तास गाथा भाजणं टाळ घे म्हणलं का संसार अंग मोडून करतात, पण साधूची सेवा करताना अंग चोरतात. संत सेवेशी अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी, दृष्टी न पडो तयावरी, संत सेवेशी दृष्टी न पडो तयावरी, दृष्टी न पडो संकेसी अंग चोरी, दृष्टी न पडो तयावरी, दृष्टी न पडो तयावरी, दृष्टी न पडो तयावरी, संत सेवेसी नाचू कीर्तन करतो. माऊलीचा 16 निघाला तो कोबरायचा 16 निघाला, करता का कीर्तन लय चलून पाय आणि इकडं पाकिट म्हणलं का शेपूट केलं. इकडं माणसाचे खना खन पाकवाजवाजी देत महाराज बेताडाच्या कडकडन पान पेटी का टाक बाहेर नवीन उद्या बोल घ्या माझ्याकडे या. माऊलीच्या 16 वाजवायचं म्हणलं काय नाही. इकडं गोड भजन चाललंय महाराज, रागावर राग रागावर राग, राग आळवितो नानान गातो काय ते कळेल. तिथं माऊलीचा जागर सुरू झाला का जागरला उठायचंच नाही. ज्ञानोबर आहे पुढं, संत सेवेशी अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी, साधूची सेवा करताना अंग चोरतात. ही चोरी नकोय माऊली. व्यवहारात तुम्ही किती चोऱ्या केल्याला महत्व नाही, पण साधूची सेवा करताना कोणी अंग चोरू नये महाराज. एक दुसरी चोरी एक आणखी जीवाची काय, तो काय करतो अवगुण झाकून ठेवतो, सद्गुण दाखवतो. इले बेकार चोरी महाराज. तुका म्हणे मैंद देखो निधी कुडे, आदराचे पुढे सोंगदावी वा, मैंद मुखीचा गोवाळा. तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद यापाशी गोविंद नाही. आपले काय अवगुण आहेत ना, शहाण्या माणसाला सांगितलं पाहिजे महाराज मला अजून काकडा करावा वाटत नाही महाराज, मी चांगलं कीर्तन करतो पण हरिपाठ म्हणत नाही. माझी हरिपाठाविषयी रती वाढल, माझी हरिपाठाविषयी गोडी वाढल. नाटाचं पारायण मला घडत नाही, समाधीचं पारायण घडत नाही. हे का होतंय असं असं साधू जवळ सांगितलं पाहिजे. एक अभंग आपण रोज म्हणतो महाराज, त्या अभंगाचा अर्थ आपण लक्षात घेतलाय. आता तुम्ही कृपावंत जीवन करा माझे भारवजे तुम्हासी, वंचिले ते पायापासी नाही अशी वेगळी. का म्हणे सोडल्या गाठी गेली बेटी पायाची. हा भक्त गोडे मा. या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, साधू संत जीवलग कृपावंत साधू. आता आता काय, आता गोमटे ते करा माझे. माझं काय गोमट आहे, कल्याण आहे ते तुम्ही करा. भार ओझे तुम्हाशी, माझा सगळा भार, माझं सगळं परमार्थाचं ओझ तुमच्यावर मिटा. वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळे. या चरणात अर्थ खूप महत्वाचा. इथं वंचिले शब्दात अर्थ चोरीले. याशी वेगळे पायापाशी वंचिले नाही. महाराज तुमच्या पायापासून मी काही चोरून ठेवलं नाही. साधूला सगळं सांगत जा की माझ्या मनात विकाराचं जाळं भरलंय, तेवढं तुमच्या पुढे मी सांगतो, याच्यावर उपाय सांगा. माझी वारी चुकली. मी आमचे बाळासाहेब महाराज देहूकर आहेत, त्यांना म्हणणार महाराज माझी मी महिनावारीला यायचो, परंतु ह्या सप्त्यांचा राडा माझ्या मागे लागल्यामुळे मला थोडं लोकांत जावं लागतंय, गावाला उभं करावं लागतंय, महिनावारीला येणं होत नाही. मी माझं एक अवगुण त्यांना सांगितलं, एवढी माझं एवढं चुकत एवढं याच्यावर औषध सांगा. आदरणीय बाळासाहेब महाराज देहूकर यांनी सांगितलं महाराज जर एखाद्या एकादशीला येणं झालं नाही तर त्याने पत्रिकेचं पारायण करायचं, त्याला एकादशीचं पुण्य लागतं. म्हणजे वारी केल्याचं पुण्य लागतं. म्हणजे आपण एखादा आपली चूक शहाण्या माणसापुढं सांगितलं तर त्याच्यावर औषध निघत.
तुकाराम महाराज म्हणतात वंचिले म्हणजे चोरीले, याशी वेगळे पायापाशी चोरीले नाही. साधू जवळ काहीच झाकून ठेवायचं नाही. मग तुका म्हणे सोडील्या गाठी, दिली मिठी पाशी, सगळं गाठी उघड्या काढायच्या, पायाला मिठी द्यायची. हा आता हे सगळं तुमच्या पुढे मांडलंय, आता हे तुम्ही पहान गोमटे ते करा. माझे खूप गोड अभंग आहे महाराज. या अभंगात माझं सगळं तुमच्या पुढे सोडलंय, उघडं केलं, काहीच चोरून ठेवलं नाही, वंचिले नाही म्हणजे चोरीले नाही, सगळं सोडून तुमच्या पुढे ठेवलंय. आता माझ्यावर योग्य उपाय सांगा. साधू जवळ आल्यावर आपले अवगुण पुढे केले पाहिजे. आपला घोटाळा असा आहे, आपण साधूकडे गेलो का गुण दाखवतो तर अवगुण दाखवतो. असं नाही. तर ही चोरी आहे, हे जीवाची चोरी, जीव चोर. एक साधूची सेवा करताना अंग चोरतो आणि एक अवगुण चोरून ठेवतो, सद्गुण दाखवतो. विठ्ठल जीव चोर. वर्ग 2 देव चोर तुका म्हणे चोर, तो हा उभा विटेवर, तो हा उभा विटेवर, तो हा उभा विटेवर, उभा असलेला जो बाबा आहे तो चोर आहे. महाराज अहो तुमच्या जिभेला काय हाड काय झालं? तुम्ही पांडुरंगाला चोर म्हणता, म्हणतात तुला माहित नाही तो चोर आहे? नाही माहित नाही. अरे तो नुसता चोर नाही, वॉन्टेड चोर आहे. वॉन्टेड प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये फोटो लावलेला होतो, खाली इनाम राहतो. काय हा चोर ओळखून द्या, हा चोर धरून द्या, 1 लाख रुपये बक्षीस. तसं या पंढरपूरच्या पांडुरंग रूपी चोराचे सगळ्या साधू संतांच्या देवाऱ्यात फोटो येत आणि खाली इनाम दिलंय. काय याला मिळवा आणि जन्म मरण चुकवा, याला शोधा, याला धरा, जन्म मरण चुकवा, धरेला पंढरीचा गळा बांधूया तो हा उभा विटेवर किंवा कटीकर पांडुरंग चोर. महाराज चोर तशी चोरी करायला येत नाही,
त्याला तिथला कोणीतरी ठेपा दाखवणारा असतो. बारीक ऐका, ज्याच्या चोऱ्या झाल्यात त्याने बारीक ऐका त्या चोराला गावातल्याच कोणीतरी ठेपा दाखवलं. गाव लय छान नसते मा, गाव तसं चांगलं आणि यशीला टांगलं असं. वर बघा वर बघा, गावातलेच काही माणसं त्याला ठेपा सांगायला राहतात मा. असं आहे. पण काय झालं 2020 सालामध्ये लॉकडाऊन पडलं बाबा चैत्रा. आणि लॉकडाऊन पडल्यावर मग 1 महिनाभर तर जिथं आहे तिथंच थांबा म्हटलं. बरं चैत्र महिना संपला, वैशाख सुरू झाल्यावर म्हणले आता आपापल्या पद्धतीने निघा. आता ज्यांच्याकडे 4 व्हीलर 2 व्हीलर होते ते निघाले. एसट्या बंद, गाड्या बंद, लय अवघड लय कठीण काम होतं. शुकशुकाट. आमच्या आळंदीत आम्ही राहिलो, पण आळंदीचे सगळे मठ वस पडले मार, कोणीच मठाने काय सगळे घरी. गावाकडे गेल्या गेल्या लोकांनी घेतलं नाही. 15 दिवस क्वारंटाईन. लय ताप, लय कसला रोग आणला होता, कोणाच्या शाखेवर आणला होता देवालाच माहिती, कोण्या पक्षाने आणला होता तेही माहिती. आणि मग आळंदीमध्ये चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण महिन्यात एक आश्रमात चोरी झाली. आश्रम कोणता आश्रम आहे? परमार्थ आश्रम. आपल्या इंद्रायणीच्या काठावर लाकडाच्या वाखारी शेजारी आश्रमाचे महाराज ह्याच भागातले आदरणीय हरिभक्तीपरायण लोकेश चैतन्य महाराज, त्यांचा आश्रम फोडला होता. आता आश्रमात काय सापडायचं? दिंडीचं सामान, खोट्या, हातोट्या, तंबू, बादल्या, वरगळे. आणि दिंडी म्हणल्यावर काय संडाच्या बादल्या, धाबारात्या, मुक्त. आता चोरांनी ते सगळंच नेलं आणि विकलं भागारवाल्याला. चोरी झाली श्रावणात. भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष गेला आणि पौष महिन्यात आखाडा परिषदेची मिटिंग होती. कारण त्या साली हरिद्वारला कुंभमेळा होता. आणि मग हरिद्वारला कुंभमेळा असल्यामुळं केंद्र शासनाने आखाडा परिषदेची मिटिंग लावली. आपले आदरणीय लोकेश चैतन्य महाराज त्या मिटिंगला गेले. गेल्यावर मग आदरणीय अमित शहानी विचारलं का हो तुम्हाला लॉकडाऊन मध्ये कोणाला काही त्रास झाला का साधू संतांना? तर त्यांचं जरा साधू संतांवर जास्त प्रेम. तुम्हाला काय साधू संतांना लॉकडाऊन मध्ये त्रास झाला का? तर ते आपले लोकेश चैतन्य महाराज जरा बोल के त्याने काय तुमचं सरकार आम्हाला त्रास झाला ना. म्हणजे काय झालं? हो आमचा आश्रम फोडला. अमित शहाने विचारलं तुम्ही कुठून आलेत? म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रातून कुठून? म्हणजे पुणे. पुण्यातून म्हणजे आळंदी. अमित शहाचा फोन थेट आळंदी पोलीस स्टेशन. त्या परमार्थ आश्रम कोणता आहे तो फोडलाय श्रावणा. आणि आता त्याची चौकशी पौष महिन्यात झाली पाहिजे. काय गेलंय ते 2 दिवसात आलं पाहिजे अमित शहा म्हणतात. काय विचारित चोरी झाली श्रावणात. काय गेलो होतं? बादल्या, तांबे, वरगळे, संडाच्या बादल्या. आता पाहता काय महाराज चोरी झालेली सगळी माहिती असती पोलीस स्टेशनला. कुठं गेलंय, काय गेलंय, अमुक तमुक. पाहता काय सगळं जाणून दिलं. बादल्या, वरगळे ते त्यांनी चोरांनी ज्यांना विकलं, ज्यांनी त्यांना विकलं, त्यांनी त्यांना विकलं. एका जणाला डबडं विकलं होतं ते संडाचं. ती टॉयलेटला डबा घेऊन चालला होता. पोलिसांनी त्याला पाणी मुतून दिलं. म्हणजे तसाच गोष्ट आहे मावली. चोर चोरी कशी करीत नाही त्याला कोणीतरी पाठीशी घालणार आहे. त्यांना तारा चोर काय मोगम कशाला येईल? चोर आम्हाला का नाही अडीत? आम्ही इतके दिवस फिरत होतो. त्यांना माहिती हे काय 50,000 घेत नाहीत, काय गाणे बिणे म्हणत नाही. आम्हाला कोणी अडीत नाही, फिरीत नाही. उलट आम्हाला अडीत त्यांना वाटतं यांनाच तुकोबराय सब्जेक्ट पावती फाडावं लागेल. चोर आम्हाला अडीतच नाहीत महाराज. असं आहे त्यांना तारा. चोराला ठेपा सांगणारा कोणीतरी असतो. चोराला कोणीतरी पाठीशी घालणारा असतो महाराज. पंढरपूरच्या पांडुरंगाला तुम्ही चोर म्हणले, याला इथं ठेपा कोणी दिला पंढरपूरचा? याला इथं पाठीशी कोणी घातला? तुकाराम महाराज म्हणते त्या पुंडलिकाला काही काम नाही. यांनीच त्या चोराला ठेपा दाखवला आणि पुंडलिकाने पाठीशी घातला. चोर तो भला, चोर तो भला, पाठीशी घातला पुंडलिके, पाठीशी घातला पुंडलिके, पाठीशी घातला पुंडलिके.
पाठीशी घातला पुंडलिके वा पुंडलिके थारा देवनी आणि देया स्वरा हे ध्यानात धरा. जीव चोर देव चोर. परत तुम्ही जीवाच्या दोन चोऱ्या सांगितल्या. तो अवगुण झाकून ठेवतो, सद्गुण दाखवतो ही चोरी. तो संसार अंग मोडून करतो, पण साधूची सेवा करताना अंग चोरतो ही चोरी, जीवाची चोरी. देवाला चोर म्हणजे देव चोरी काय करतो? देव चोरतो, चोरून ठेवतो. देवाच्या ह्या दोन चोऱ्या संत वाङ्मयात. देव चोरतो. काय चोरतो? देव वित्त चोर नाही, चित्त चोर आहे. सावळे चोरटे चित्ताचे चित्त चोरिले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले अवघे पारुषले. देव वित्त चोर देव चित्त चोर आहे. लोक म्हणजे महाराज आम्ही बालाजीला गेलो होतो. बालाजीला काय घेतलंय? काय पैसा ना अडका ना. पैशा अडक्यावाल्याला देव म्हणत नाही. हो, ते देव बालाजीचं खूप शुद्ध भक्ती. पण लोकांनी पैशामुळे त्याची भक्ती दिली सोडून पैशालाच भक्ती मानून बसली. पैशाला भक्ती म्हणत नाहीत महाराज. देव हा वित्त चोर नाही, देव हा चित्त चोरी. तुम्ही बालाजीचं मोकळं दर्शन घेऊन या, रुपया देऊ नका. नुसतं दर्शन घेऊन या, फक्त भावनेने घ्या. बालाजी भगवान तुम्हाला स्वप्नात येऊन दर्शन की तू माझ्यासाठी आज खरा आला. काही लोक मला पैसे देऊन लाच द्यायला येतात. देव लाच करू नाही महाराज. वा, लाच करू नये म्हणून कोळसा केला काम. त्याला एक लाच द्यायला आला होता, त्याने त्याचा कोळसाच करून टाकलेला आहे. असो. आणि म्हणून देव वित्त चोर नाही, देव चित्त चोर आहे. चित्ताची चोरी करतो आणि काही गोष्टी चोरून ठेवतो. काय चोरून ठेवतो? त्याने विश्वरूप चोरून ठेवलं. बऱ्याच जणांना दाखवलं नव्हतं. कोणाला दाखवलं नव्हतं? देवी लक्ष्मी एवढी जवळ आहे, लक्ष्मी जवळ आहे, माये लक्ष्मीच्या हाती. तिला हे दाखवलं नाही. बर 2000 डोळे लावून शेष बसला होता, पण शेष असा सीसीटीव्ही लावून होता, त्यालाही दाखवलं नाही. अहो शेषाचे डोळे चोरले. कसं लिहिलंय बघा ना. शेषाचे डोळे चोरले म्हणजे त्याला डोळे किती असतील विचार करा. त्याच्या फण्या किती? प्रत्येक फणीला 2 डोळे. एखादा जर साप भेटला तर तुम्ही डोळे किती? जरा जवळून जाऊन पहा. माझं त्याचं काय वावगं असो. अहो शेषाचे डोळे चोरले, एका ते लेकुरपणे हे झकविले. वेदातेही राहिले जिवारजे. जे वेदापासून चोरून ठेवलं, आई बापापासून चोरून ठेवलं झालं, शेषापासून चोरून ठेवलं, लक्ष्मीपासून चोरून ठेवलं. आणि अर्जुनाला मात्र दाखवलं पश्चिमे पार्थ रूपानी शतशोत सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृती निज. म्हणजे नाना आले म्हणून नाना बरंच आले. नाना आले ते श्लोकात. असो. पश्चिमे पार्थ रूपानी शतशोत सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृती निज. एका नानाला नानी केलं म्हणजे श्लोक पेट बसल बघा. काय 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 वारकऱ्याची सेवा करतात. ऐका, विषय असा की देव चोरून ठेवतो, विश्वरूप चोरून ठेवलं. अजून एक वस्तू चोरून ठेवली. तिथं कीर्तन करायचे सगळे, तुम्हाला कधी ध्यानात येईल. त्याने सगुण रूप चोरून ठेवलं. माऊली तो एक वेळेस निर्गुण रूप दाखवतो, सगुण रूप नाही दाखवत कोणाला. तो बाबा ह्या बाबतीत खूप कंजूस आहे. ज्ञानोबरायची उभी. ज्ञानोबराय म्हणतात दया सोहम भाव अटकू मोक्ष सुखा लागोनी रंकू दयाच्या तिथीचा कळंकू झने लागेल तुझ्या प्रेमा. जो सोहम भावावर आरूढ झालाय, जो मोक्षासाठी भीक मागतोय, त्याला देव निर्गुण रूप दाखव, त्याला सगुण रूप दाखवत नाही. एक वेळेस तुम्हाला निर्गुण रूप दाखवील. सायुज्यता मुक्ती आपुली देवोनी ज्ञानी ते निर्गुणी बुडविले. त्याहुनी जीवलग कोण पै तुमचे सुखे त्याचे कोण तुमचे सखे त्याचे निपै सुखे वेडावले. तेव्हा चतुरानना ऐसा स्तविता चतुर्मने. त्या चतुराननाला दाखवलं नाही, त्या वेदाला दाखवलं नाही, त्या लक्ष्मीला. सगुण रूप देव कोणाला दाखवत नाही महाराज. वा,
ते मात्र भगवत भक्ताला, निष्ठावंत भगवत भक्ताला तो दाखवतो. कोणालाही दाखवत नाही. तो सगुणाची चोरी करून ठेवतो एक, तो विश्वरूपाची चोरी करून ठेवतो दोन, आणि तो चित्त चोरतो तीन. विठ्ठल देव चोर. हे चोर कसे हे पाहिलं, त्यांच्या चोऱ्या पाहिल्या. आता वर्ग क्रमांक 3, साधू चोर वैष्णव चोर. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव चोरटी आली घराशी करणी. एका गावात एका भजण्याला सप्त्यावाल्याने 200 रुपये कमी भरले. त्याने तिथून 2 टाळ चोरून आणले. वैष्णव आली घराशी. मला लोकांनी येऊन सांगितलंय म्हणून मी इथं सांगतोय. माझ्या गावात तुटून खाली पाहायची बाळी. वैष्णव चोरटी. हे साधू संत सुद्धा चोर आहेत. आता ऐका, त्या सोडून व्यवहारातलं परमार्थातलं ऐका. साधूला चोर का म्हटलं? 2 अंगामुळं. एक, त्यांना चोरून परमार्थ करावं लागतं म्हणून चोर म्हटलंय. परमार्थ चोरून करायची गरज काय आहे? कारण परमार्थाला खूप लोक आडवे येतात, परमार्थ करूनच देत नाहीत महाराज. कोण कोण आडवे येत? सगळ्यात पहिली गोष्ट, 1 इंद्रिये, 2 घरचे, 3 भावबांधातले. तिघही खूप आडवे येतात. भावबांधातले म्हणतात आपल्या जातीत कोणी परमार्थ केला नाही, आपल्या कुळात कोणी केला नाही, कस काय करतो तू? मग त्यावेळेस निष्ठावान भक्त होतो तो म्हणतो मला तुमच्या जातीचंही घेणं नाही आणि तुमच्या कुळाचंही घेणं नाही. याती कुळ माझे गेले हरपणी श्रीरंगा वाचून आणून येणे. मग हे त्याला खूप सांगतात. हे आपल्या जात. कबीर महाराज इस्लाम घरात जन्मले, त्याला रामनामाची दीक्षा दिली रामानंद स्वामी. हे रामनाम जपायचे तर अख्ख्या यातीने त्यांना जाती बहिष्कृत केलं. त्याने किती शिकवलं त्यांना तरी त्यांनी स्पष्ट सांगितलं किती शिकवाल. जातीचे लोक परमार्थ करू देत नाही. काही लोक काहीचे घरचे विलय सोयीचे नसते. महाराज हे सांगून गेलो मग अशी आमचे कुळी नव्हती आयशे हेच पिशेने वस्तू. प्रल्हादाला घरच्याचाच प्रतिबंध होता. नाव घेऊन येणे देवाची हे विरोध हिरण्य कश्यप होते. विभीषणाला घरच्याचाच प्रतिबंध होता. मला वा अंगदाला घरच्याचाच प्रतिबंध होता बापाचा, पण अंगद आणि बापाचं ऐकलं नाही. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता घरच्याचा प्रतिबंध, समाजाचा प्रतिबंध, इंद्रियांचा प्रतिबंध. हे इंद्रियाचा प्रतिबंध. महाराज इंद्रिय सकाळी काकड्याला उठूनच नाही द्याला. आणि जरी काकड्याला नाही जाणं झालं, आज काकडा चुकलाय आपला बा, मग सकाळी उठल्यावर मग अंगावर पाणी घेतल्यावर मग माणसाला निदान वळी म्हणा. महाराज आम्ही रोज म्हणतो 7 वळी काकड्याचे रोज म्हणणार. 4 वासुदेव, 4 आंधळे पागळे, 6 गवळणी नियम. आज 27वा नियम आहे महाराज.
नेम रोज 2 पत्रिका, 2 नाट, 2 समाधी, 2 तीर्थवळे, 2 बाळक्रीडा आणि 2 हरिपाठ घ्यायचे म्हणजे घ्यायचे नेमच करायचंच. इंद्रिय करून देत नाही. इंद्रियाला आंघोळ केली का पहिलं व्हॉट्सअप ओपन करावं वाटतंय. सगळं गाभाळ काहीच नसतंय ग्रुपवर. काही त्याचा मोबाईलवर इतके ग्रुप, त्या ग्रुपला शहाणे जनतेचेच नाही. शेळी इकायची, कोंबडी कोणी नेली, तुम्ही आमची कोंबडी सगळं गाभाळच ना. शहाण्या ग्रुपवर माणसं राहिलीच नाही. येड्या ग्रुपवर भरते. काहींच्या मोबाईल मध्ये नुसते येडे ग्रुप. कशाचा कशाला मिळच नाही. मग सकाळी माणसाने सगळं नर्ग दाबलं पाहिजे. मोबाईलचं तासभर ज्ञानेश्वरीच्या 200 वव्या, गात्याची 50 अभंग वाचलीच पाहिजे. मला निळोबरायचा गाथा, नाथ महाराजाचा गाथा वाचलंच पाहिजे. महाराज आता काय सांगा. मी भूषण महाराज निळोबरायला, तुम्ही आले होते निळोबरायला आमच्या सप्त्याला. निळोबरायला मी अभंग दिले होते कीर्तनकार. त्याच्यात एक 70 वर्षाचे कीर्तनकार होते. त्यांना अभंग दिला होता. त्यांना मी अभंग नाही दिला. त्यांना म्हणलं तुमचा जो बसलाय तो घ्या, कारण मी दिल्याने तुम्हाला घेता नाही यांच्या. मग त्यांनी अभंग घेतला 33 ठीक आहे घेतला. आणि त्यांनी काय सांगितलं पांडुरंग महाराज, मी आज 70 वर्षाचा झालोय, अजून निळोबरायचा गाथाच वाचला नाही. कीर्तन का? म्हणलं बा महाराज खरं सांगू का, तुम्हाला ना उजनी धरणाखाली उभं केलं पाहिजे, दार उघडी करून दिली पाहिजे. काय बोलायचंय महाराज, तुम्ही अजून निळोबरायचा गाथा वाचू शकत नाही. तुम्ही नाथांचा गाथा वाचू शकत नाही. तुम्ही एकनाथी भागवत वाचू शकत नाही. रामायण वाचू शकत नाही. नाथ रामायण काय मृत्यू लोकात येऊन कमावलं काय? नुसत्या बिड्यात फुकिल्या का काय? मृत्यू लोकात येऊन कमावलं काय? तुम्ही सगळं गमावलंच ना महाराज. वा येथे येऊन केले काय? विठ्ठल नाही आठविला, आहारे बुडा भाग्यहीना, गेला अशी पतना. म्हणून चोरून इंद्रियाला चोरून परमार्थ तैशी आत्मप्रभा नित्य नवी, तेची करोने ठाण दिवी, इंद्रियाशी चोरोनी जीवी, तयाशीच भावी. इंद्रियाला चोरून परमार्थ केला, घरच्यांना चोरून परमार्थ केला, समाजाला चोरून परमार्थ ज्यांनी केला, अशा कोणी माता मावल्या बाया नारी त्यांना धन्यता देता तुकाराम महाराज अभंगाच्या
त्यांना समाजातल्यांना सगळ्यांना चोरून परमार्थ केला. अशा कोण अशा काही माता मावल्या बाया महिला त्यांना आजच्या अभंगात तुकोबराय धन्यता देतात. धन्य बाया आयशा नारी घरी दारी नांदती सोनिया तुझपाशी येते त्यांशी न कळता चोरोनिया तुझपाशी येते. त्यांशी न कळता म्हणजे इंद्रियाशी, त्यांशी न कळता म्हणजे घरच्यांशी, त्यांशी न कळता म्हणजे समाजाशी. समाजाला घरच्याला इंद्रियांना चोरून परमार्थ करावा लागतो. त्यांशी न कळता चोरोनिया तुझपाशी येते मनवोनी चोरिले जना आल्या राना एकांची. धन्य बाया ऐशा नारी घरीदारी नांदती चोरोनिया तुझपाशी. चोरून चोरून तुझ्याजवळ आल्या पांडुरंगा गोविंदा भगवंता आणि परमार्थ केला. तुकाराम महाराज म्हणतात त्या धन्य धन्य बाया आयशा नारी आयशा बाया धन्य आयशा नारी धन्य. तिथं बाया आणि नारी दोन्हीचा एकच अर्थ आहे. मला एक जण म्हणणार नाही बाया वेगळ्या नारी वेगळ्या. अरे म्हणजे दोन्ही एकच ना, दोन्हीत काही फरक नाही. कधी कधी मराठी भाषेत शब्द दोन वापरतात पण अर्थ एकच अभिप्रेत असतो. अहो शेतात किती गवत झालंय, मजूर बिजोर लावा, पगार बिगार द्या, खुरपून तुरपून घ्या. शब्द दोन अर्थ एकच आहे. मजुरन बिजूर एकच, पगारन बिगार एकच, खुरपून तुरपून एकच. एका ठिकाणी मी जेवलो, फेटा बांधला निघालो. मला आई साहेबातही सतरंजी उचला आमचं चाललो आम्ही जेवण. त्याने महाराज राहू द्या असा जे खाता बाबा बिबा ये बाबा ठीक आहे पण बिबा काय भानगडे. शब्द दोन अर्थ एक तसं बाया नारी एकच. मला एक लग्न झालेल्या एक कुमारी एक अकुमारी म्हणलं तसं काय अर्थ बोघात तसं लागत नाही. ज्यांनी परमार्थ केल्या त्या सगळ्या धन्य बाया ऐशा नारी घरी दारी नांदती. तिथे घरदार शब्दाचा अर्थ घर, त्यांनी घरी नांदल्या पण चोरोनिया तुझपाशी घरी नांदती धन्य दारी नांदती. धन्य दोन्ही ठिकाणी नांदल्या मग धन्य कशा नाही तर इथे घरी नांदती मृत्तिकेचे म्हणून त्यांनी मृत्तिकेचे करुणी अवघे खेळतील दोघे पुरुष नारी त्यांनी ठेविली नावे भावे विचरती. घरी नांदती संसारातल्या पतीशी त्यांनी संसार केला पण ते मृत्तिकेचे म्हणून केला. पण परमपुरुषाशी परमात्म्याशी जो त्यांनी संसार केला आणि भगवंताशी ज्या रत झाल्या तो मात्र आपल्या जीवनातलं अंतिम गंतव्य स्थान तेच आहे. जशी गंगा समुद्राला का जाऊन मिळाली त्याचं कारण गंगेचा उगमच समुद्रापासून. हा काय बोलताय, गंगेचा उगम हिमालयापासून आणि मग समुद्रात मिळते नाही. समुद्राच्याच पाण्याचं बाष्पीभवन होतं, त्याच ढगात रूपांतर होतं, तेच डोंगरावर पडतं, तेच पाणी येतं क्षराला. सागर गंगा ओघी मिळे आपणची खेळे आपणाची मधील ते वाव घी उपाधी. मग पात्र डोंगर उगम मध्यम हे सगळं मधील ते वाव अवघी उपाधी. तसं तुकोबराय म्हणतात की हे सगळं एकमय झालेलं आहे. घरच्याशी नांदल्या मृत्तिकेचे म्हणून, बाहेरच्याशी नांदल्या तोच जीवनाचा अंतिम गंतव्य स्थान आहे असं समजून असं. आणि म्हणून मन हे गोविंदी देह काम करी मने हरी रूपी धन्यवाया ऐका नारी घरीदारी नंदती चोरोनिया तुझपाशी येती त्यांची न कळता दोहे ठाई समाधान सम. दोन्ही ठिकाणी नांदल्या पण समाधान बिघडलं नाही. दोहे ठाई समाधान सम. समाधीकडे घ्या सम कुठं घ्याव हे कळत नाही काही. दोहे ठाई समाधान सम. दोन्ही ठिकाणी त्यांचं समाधान बिघडलं. समान समाधान, घरी सारखं समाधान दारी सारखं समाधान. आम्हाला जुळल का कठीण बहुतांशी. आपल्याला हे करायला जरा चढ जाईल कारण दोहे पेवावरील घेऊन जात आहात वय अपघात शरीराचा. आपल्याला मात्र ते जुळणार नाही. जुळणार नाही म्हणून सांगता का त्याला जुळत पण एका अटीवर. तुका म्हणे जीवासाठी दुर्लभ भेटी देवा. तुका म्हणे जीवासाठी देवा भेटी नाहीतर दुर्लभ असं. एक तर जीवभाव दिला तर त्याची भेटी होईल नाहीतर दुर्लभ. दोन्ही तुझपाशी कळता
चिंतन सेवा संपली. वैकुंठवासी सोदरबाई बाबूराव जाधव त्या पांडुरंगाच्या चरणी विलीन झाल्या. उद्या गोड जेवणाचा कार्यक्रम त्याच्या पूर्वसंध्येला आजची कीर्तनवती सेवा, समस्त जाधव परिवार, त्यांचा नातलग परिवार, बहुसंख्य वारकरी परिवार या त्रिवेणी संगमामध्ये हा आजच्या कीर्तन सेवेचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आदरणीय किशोर महाराजांच्या आदराखातर आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. सर्वाला एक आमंत्रण आहे शिवनिकारांना. जरा सावरून बसा बरं. म्हणा रामकृष्णारी 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 रामकृष्णारी. तुम्हाला सगळ्यांना एक आमंत्रण. जरा आवाज माफत ठेव बाबा. रामकृष्णारी सर्वाला एक आमंत्रण आहे. जिंकोन या काळावरी गेले भूमंडा, निळा म्हणे ब्रह्मेशान पावनी दाविले निशान, कर्जत विठोबाच्या नामे गेले व्योमे निजपंथे. वा. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराले या वर्षी वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. संत श्रेष्ठ ज्ञानोबरायाला अवताराला येऊन स्थापना कटाबू 750 वर्ष पूर्ण होतात. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी संत श्रेष्ठ जनाबाई आणि त्यांचं 14 जणांचं कुटुंब यांना समाधीस्थ होऊन श्री संत नामदेव महाराजांची पायरी इथं 14 जणांची समाधी इमारत, 14 जणांची. आणि या वर्षी त्यांना 675 वर्ष पूर्ण होतात संत श्रेष्ठ नामदेव महाराजांना आणि जनाबाईंना. तदनंतर नाथांचे गुरु जनार्दन पंत, आपण रोज एका जनार्दनी म्हणतो, यांनाही समाधीस्थ होऊन 450 वर्ष पूर्ण होतात. आणि ज्यांनी महाराष्ट्रात ज्ञानोबराय आणि तुकोबरायचा पहिला पालखी सोहळा काढला, तपोनिधी नारायण महाराज देहूकर, ज्या काळामध्ये औरंगजेब 3.5 ते 4 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात होता, त्या काळात तपोनिधी नारायण महाराजांनी 1685 ला पहिला पालखी सोहळा काढला. या पालखी सोहळ्याला संरक्षण छत्रपती संभाजी राजांनी दिलं. 2 सरदार दिले, इंगळे सरदार आणि दाभाडे सरदार, दोन्हीकडून 2 संरक्षण त्यांचे सैन्य घेऊन मध्ये दिंडी. आणि जरी पटक्याचा मान दिला, आवाज कमी ठेवा, जरी पटक्याचा मान दिला. आणि ही दिंडी निघाली. देहूवरून पहिला मुक्काम आळंदीला, देहूवरून तुकोबरायच्या पादुका घेतल्या, आळंदीला आले. आळंदीहून माऊलीच्या पादुका घेतल्या, समोरासमोर दोन्ही पादुका ठेवायच्या. पालखी घेऊन निघायचे. लोक माझे पालखीत काय? ते माझे ज्ञानोबराय तुकोबराय. पालखीत कोण आहे? ज्ञानोबराय तुकोबराय. सांगून कटाळले. आणि मग त्यांनी भजनच काढलं. पालखीत कोण आहे? ज्ञानबा तुकाराम. पालखीत ज्ञानोबा. हे ज्ञानबा तुकाराम भजनाचे जनकच ते आहेत महाराज. नारायण महाराज देहूकर. नारायण महाराज देहूकर सामान्य नाही, तो ज्ञानोबरायचा अवतार आहे. तुकोबाचे ऋण फेडावयासाठी अवतरला ज्ञानी या जिजाईचे पोटी. सकळा वैष्णवा वाटे जीव प्राण तो हा नारायण देहूकर निळोपाराय. अशी तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांना अवताराला येऊन या वर्षी 375 वर्ष पूर्ण होतात. तुकोबराय वैकुंठाला जाताना ते पोटात होते. आणि मग महाराज वैकुंठाला गेल्यावर ते जन्माला आले काही महिन्यांनी. म्हणून त्याही या वर्षी त्यांनाही 375 असं तपोनिधी नारायण महाराज, जनार्दन पंत देशपांडे, चाळीसगावकर, ज्ञानोबराय, नामदेव महाराज, संत जनाबाई आणि तुकोबराय अशा 4-6 संतांचा उत्सव
यावर्षी एकत्रित आला, हे भाग्याने वर्ष आलंय माऊली. आणि मग आपल्या सगळे लातूर जिल्ह्यातले सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, गावगावचे सप्ताहाचे संयोजक, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळींनी ठरवलं की या सर्व संतांचा एकत्रित उत्सव करायचा. तर 22 जानेवारी आपलं 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान महामहोत्सव संपन्न होणार आहे. आपण सगळ्या मंडळींनी या उत्सवाला राहायचंय. 4 ते 6 काकडा भजन, 6:30 ते 11 संगीत गाथा पारायण. या पारायणाला बसा माऊली, असं पारायण परत होणार नाही. एकटं तुम्ही म्हणाल घरी पारायण करू, अरे एकलिया भावबळे कै सापडे तो काळे, वैष्णवाच्या मेळे उभा ठाके आकेस. एकट्याने परमार्थ केल्यावर देव कधी भेटल तुकोबराय म्हणता सांगता येत नाही, पण एवढ्या वारकऱ्याचा रेटा पाहिल्यावर देवाला उभाच राहावा लागत. वैष्णवाच्या मेळे उभा ठाके हाकेसी, नुसती हाक मारली तर देवाला उभं राहावं लागल. आणि मग असं 11 वाजेपर्यंत पारायण. 11 ते 12:30 लातूर जिल्ह्यातली कीर्तन. 12:30 वाजता 50 ते 60 गावांच्या भाकरी येणार. जवळजवळ 3 लाख भाकरी सकाळी येणार. आणि मग अन्नदान सुरू होणार. बर. आणि मग अन्नदान दिवसभर चालणार. 3 ते 4 हरिपाठ, 4 ते 6 चरित्र कथा आणि 6:30 ते 8:30 महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांची कीर्तन. सद्गुरू भास्कर महाराज, सद्गुरू देहोकर महाराज, राऊत महाराज, सद्गुरू बंडातात्या कराडकर, बोधले महाराज, देगलूरकर महाराज, अशी सगळी वजनदार कीर्तन तुम्हाला ऐकायला भेटणार. 6:30 ते 8:30. 8:30 वाजता परत 50 गावांच्या 3 लाख भाकरी. आणि मग संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलाय. पहिल्या दिवशी जुन्नर तालुक्यातली आमटी, दुसऱ्या दिवशी मावळ तालुक्यातली आमटी, तिसऱ्या दिवशी नगर तालुक्यातली आमटी, चौथ्या दिवशी राशींची आमटी, 5व्या दिवशी कोकण कर्जतची आमटी, बर 6व्या दिवशी पंढरपूरची बाजार आमटी, 7व्या दिवशी बोरसुरी वरण, बर आणि 8व्या दिवशी आपली ती काय येसरवडी का काय, त्याच्यात माग पुढे एखादा माग पुढे आमटी होऊ शकते. असा महोत्सव आहे. लोक असे वासानेच गोळा झाले पाहिजे. असा महोत्सव आहे. महाराज चुरून मुरून दोन्ही गाल भरून कार्यक्रम चालला पाहिजे. आणि म्हणून भजन भोजन खूप सुंदर. या उत्सवासाठी तुकोबरायाच्या पादुका श्री क्षेत्र भंडारा डोंगर वरून हेलिकॉप्टरने आपल्या लातूरला येणार आहेत 21 फेब्रुवारीला. मग त्या हेलिकॉप्टर मध्ये नामदेव महाराजांच्या, जनाबाईंच्या सकळ संतांच्या पादुका आणायचं चाललंय. आणि हेलिकॉप्टर इथं 8 वाजता येणार. सकाळी 6 वाजता कीर्तनाची सुरुवात होणार त्या दिवशी. कारण याला आगमनाचं कीर्तन, त्याला आमंत्रणाचं कीर्तन. 6 ते 8 एक कीर्तन. 8 वाजता पादुका आल्या का मग मिरवणूक. मिरवणूक ढिल्ली नाही. 375 आहे ना, मग 375 पताका पुढं, त्याच्या पाठीमागं 375 महिला तुळस घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला कलश घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 विनेकरी. नुसता आवाज चालला पाहिजे. आग्या मोळ उठल्यासारखं भांग भांग भांगांग 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 आवाज चालला पाहिजे महाराज. वा. त्याच्या पाठीमागं 375 पखवाज, त्याच्या पाठीमागं 375 टाळकरी, त्याच्या पाठीमागं 375 कीर्तनकार फेटे बांधून, त्याच्या पाठीमागं 375 चोपदार, आणि मग त्याच्या पाठीमागं 375 तुकाराम नावाची माणसं, 375 नारायण नावाची माणसं, 675 नामदेव नावाची माणसं, 675 जनाबाई नावाच्या महिला आणि 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं. असा हा उत्सव आहे माऊली. आणि मग रथात पादुका आणि मग पाठीमाग मोकळा समाज अगदी असा सोहळा वाजत गाजत निघणार. मग रिंगण होणार. रिंगण मग अश्व धावले रिंगणी. सुंदरपैकी अश्वाचं रिंगण होणार. तिथं पादुका गेल्या का परत एक कीर्तन होणार आणि मग अन्नदान होणार. असा महामहोत्सव संपन्न होणार माऊली. विनंती आहे, असा उत्सव परत व्हायला 25 वर्ष लागतील. मग तुम्ही म्हणाल बा आता यंदा नाही, पण मग 25 वर्षाने समाधी सोहळ्याला राहू. त्यावेळेस आपलाच समाधी सोहळा झाला. कोण राहतय माऊली पायाला खोळीत तुम्ही कोण राहायचे, कोणाचा भरोसा आहे, कोणाचाच भरोसा नाही. आणि म्हणून जाती ऐशी घडी पुन्हा नाही, असा योग परत येणार नाही. सर्वांनी तनमन धनाने सहकार्य करायचंय. आदरणीय ही सगळी महाराज मंडळी यांच्या अथक प्रयत्नातून हे सिद्धीला चाललंय. याचं एक ट्रस्ट केलंय. त्या ट्रस्ट मध्ये आम्ही महाराज मंडळी कोणीच नाही, अगदी साधी माणसं. असं बुवा आणि राजकारणी कोणीच नाही. कारण हे आले पुलातून पुला खालून पाणी गेलंच म्हणून समजायचं मला. साधी माणसं, एकदम साधी माणसं.
त्यांनी काल्याच्या दिवशी सगळा हिशोब, प्रत्येक गावाचं नाव निघणार, या गावाने एवढी देणगी दिली, एवढा एवढा खर्च झाला, उरलेली रक्कम जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा डोंगर तुकोबरायच्या उत्सवाला द्यायचे. आम्ही आपली सगळी महाराज मंडळी ठरवलंय, आम्ही आमच्या खर्चीने येणार, आमच्या खर्चीने जाणार. असा उत्सव आहे माऊली, अतिशय सुंदर. आणि त्या योग्य आमचं इकडे येणं झालं, नाही तर आम्हाला तिकडं ताजा माल आहे सगळा, इकडे यायची गरजच काय, पुणे तिथे काय होणे असं. पण माऊली हे घडल संप्रदायाचं एकी होईल, संघटन उभं राहील. आम्ही 7 उत्सव केले, 7ही उत्सवामध्ये काटगावकर बाबा प्रत्येक सप्त्यात 5,000च्या पुढेच लोकांनी माळी घातल्या. आणि मग त्या लोकांचे गोड जेवणाचे कार्यक्रम, त्या लोकांचे वर्षश्राद्ध, स्थानिक महाराज लोकांना हे पोळीच पिकली. महाराज लोक म्हणते महाराज अशी सत्य परत करावं, म्हणजे का आजूक माळकरी होते, मग आजूक आमचं सोयीला लागेल म्हणजे. तुम्हाला विनंती आहे, खूप तुमचा लय फायद्याचा हे उत्सव आहे, म्हणून असो सर्वांना विनंती की या उत्सवाचा आपण लाभ घ्या, सेवा करा. नांदेडवाले माग लागले आमच्या विचारात, ते त्यांनाच माहिती ते नांदेड मध्ये घ्या म्हणलं, नाही झालं तर लातूरलाच मा. असा सुंदर उत्सव आहे. खंडापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 300 एकराचं पटांगण आहे, घालेल लोटांगण, मोकळं पटांगण. लोटळत जरी पार मारत गाथा पारायण केलं तरी पटांगण पुरून उरत. खूप मोठं पटांगण आहे, सगळे तयारी केलेली. माऊली सुंदर मुक्कामाची सोय, आपण मुक्कामी या. आणि पादुकांपुढे 24 तास भजन आहे. हा कृषी प्रदर्शन 350 कंपन्या येणार आहेत. आता आपण शेतकरी आहेत ना, उत्सव शेतकऱ्याचा आहे. या उत्सवाचा मालक कोण? लातूर जिल्ह्यातलं शेतकरी. या उत्सवाचं मालक कोणीच नाही, मालकच नाही, सगळे शेतकरीच मालक, शेतकरीच कारभारी सगळे. आणि म्हणून शेतकऱ्याचा उत्सव असल्यामुळे कृषी प्रदर्शन ठेवलं. 350 कंपन्या. आध्यात्मिक ज्ञान तर तुम्हाला भेटणार, पण शेतीविषयक ज्ञान तुम्हाला भेटणार. नवीन नवीन तंत्रज्ञान. आतापर्यंत आपली लोक बाहेर जायचे कृषी प्रदर्शन पाहायला, आता इथे कारण तुकोबराय मुळात शेतकरी होते ना, तुकोबराय मुळात शेतकरी होते. आणि म्हणून तुकोबरायचे शेतीविषयी खूप ज्ञान आहे. शेतकरा रे फोकाचे वा, हो मढे झाकून या करती पेरणी वा, असं खूप अनेक अभंगातून आलेलं आहे. आणि म्हणून बीज पेरी शेती वा, एका बीजा केला नाश, खूप खूप सुंदर. आणि म्हणून आपल्याला एक कृषी प्रदर्शन पाहायला भेटणार आहे. आपल्याला सर्वांना विनंती माऊली, तुका म्हणे बहुता पुण्य ओघ आला पंथे. काय त्या तुमच्या वाडवडिलाची पुण्याई फळली, तुमची पुण्याई फळली, आणि हे उत्सव तुम्हाला भेटलाय. तन मन धनाने सर्वजण सहकार्य करा अशी विनंती. कामी पडे निराळा ऐसा सांडोने सोहळा. असा सांडून सोहळा पण कोणी मागे पडू नये, म्हणून मागे पुढे कोणी न पहावे येथे. काय म्हणून मागे पुढे कोणी न पहावे येथे. गरजा जय जयकार जाऊ हरी सांगा. आपण सगळे जय जयकार करत या उत्सवात सामील हो. सगळे असे अगदी तडफडीने तळमळीने सादर व्हायचं आणि सर्वांनी सेवा करायची अशी सर्वांना विनंती. सेवेला पूर्ण वेळा. ज्ञानेश्वर Tukaram, 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 Tukaram.
जीवासाठी तुका म्हणे 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 जीवासाठी
संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.